पुणे नागपूर नंतर आता अमरावतीमध्ये देखील जीएसबीचा शिरकाव झालेला आहे। तर जीबीएसचा शिरकाव झाल्याचं आपण पाहतोय। जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। दर्यापूर आणि प्रथोट येथील दोघांवर अमरावतीमध्ये आता उपचार सुरू करण्यात आले। दोन्ही रुग्ण हे 16 वर्ष वयोगटाच्या आतील असल्याची माहिती देखील आता आरोग्य विभागाच्या वतीने देण्यात आली आहे। तर अमरावतीमधील महत्त्वाची बातमी आपण पाहतोय। पुणे नागपूर नंतर आता अमरावतीमध्ये जीबीएसचा शिरकाव झालेला आहे। जीबीएसचे 2 संशयित रुग्ण आढळलेले आहेत। तर दर्यापूर आणि पथरोट येथील दोघांवर अमरावतीमध्ये उपचार सुरू आहेत। सूरज दहाट आपले प्रतिनिधी अधिकचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले आपल्याला देत आहेत। सूरज, नक्कीच आपण जर पाहायला गेलं तर 2 संशयित रुग्ण हे आढळल्याने अमरावती जिल्हा आरोग्य केंद्र अक्षरशः अलर्ट मोडवर आलेले आहे। नागरिकांनी आपल्या आरोग्याची काळजी घ्या, मात्र घाबरून जाऊ नका। जे काही नियम अटी घालून दिलेले आहे त्याचं पालन करा, अशी सूचना आहे जिल्हा शल्यचिकित्सक यांनी दिलेला आहे। मात्र जर आपण बघितलं, हे 2 रुग्ण आढळल्यामुळे जर नागरिकांमध्ये प्रचंड भीतीचं वातावरण या ठिकाणी निर्माण झालेलं आहे। काही वेळापूर्वी जर पाहायला गेलं तर जिल्हा शल्यचिकित्सकांनी जे आहे संपूर्ण ग्रामीण भागातील सर्व यंत्रणा अलर्ट राहण्याच्या सूचना दिलेल्या आहे। कुठलाही जर रुग्ण जर आला तर त्यांची कठोरपणे तपासणी करा, असं ज्या सूचना आहे त्या देण्यात आलेल्या आहे। सध्या जर पाहायला गेलं तर दोन्ही जे बालक आहे त्यांच्या दोन्ही बालक जे 16 वर्ष आतील आहे त्यांच्यावर जर बघितलं गेलं तर जिल्हा ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचार चालू आहे। त्यांची प्रकृती ठणठणीत असली तरी मात्र या ठिकाणी लोकांनी मात्र या ठिकाणी काळजी घ्यावी, सोशल डिस्टन्सचं पालन करा, अशा देखील सूचना या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत। अगदी सूरज, महत्त्वाचे अपडेट या बातमीच्या संदर्भातले पोहोचवलेले आहेत। तुर्तास धन्यवाद। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।